वीर अण्णाभाऊ साठेंचा जय असो। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तुम्ही आज ठिय्या आंदोलनाला बसलाय, नक्की आपल्या मागण्या काय? विजय नथुराम सोनावले, गाव घोणची, उंबरजमधील दोन्ही कुटुंबांना, एक वनिता लक्ष्मण गायकवाड, अरुणा शिवाजी गायकवाड यांना माननीय तहसीलदार कराड तसेच माननीय प्रांतसाहेब कराड यांनी गेले 1 वर्ष झाले, 1 ते 1.5 वर्ष झाले जाणून बुजून त्यांच्या कुटुंबाला वेठीशी धरलेलं आहे। त्यांनी ते भूमिहीन शेतमजूर आहेत, त्यांना उंबरज ग्रामपंचायतकडून घरकुल मंजूर झालेला आहे। घरकुल 7 फूट लेवलला आलेला आहे। त्यांनी जागा खरेदी केलेली, ती जागा सदरची वर्ग 1 आहे, पण हे लोक पैशापोटी त्या कुटुंबाला पैशाची मागणी करत आहेत की आम्हाला पैसे द्या, मग तर तुम्हाला तिथं घर बांधून देऊ। ती जमीन सदरची 2 वर्गची आहे असे ते सांगतायत, कागद ही वर्ग 1चीच आहेत। त्यामुळे त्या कुटुंबाला न्याय देण्यासाठी जनता क्रांती दलाच्या संघटनेमार्फत संस्थापक अध्यक्ष मान्य सत्यवंत खमाने साहेब यांनी त्यांना आज पाठिंबा दिला आहे। तरी त्यांना आपल्या माध्यमातून आणि ह्या जनता क्रांती दलाच्या माध्यमातून लवकरात लवकर साहेबांनी न्याय द्यावा हे आपणाकडून विनंती करतो। मी जनता क्रांती दलाचा युवक पश्चिम महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे। मागे 2018 साली सातारा सांगली सुरक्षा रक्षक मंडळाच्या माध्यमातून भरतीचं नियोजन करण्यात आलं होतं आणि त्या भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्या होत्या आणि त्याच्यानंतर काही उमेदवार त्याच्यामध्ये पात्र झाले आहेत। त्यांनी सर्व प्रकारचे मैदान असतील, परीक्षा असतील आणि त्यांच्या आरोग्य तपासणी वगैरे सर्व प्रकारच्या विविध ज्या बाबी आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत। परंतु या सांगली आणि सातारा सुरक्षा रक्षक मंडळाने त्यांच्या नियुक्तीचे आदेश दिले नाही। परंतु इथे जे आम्ही पाहतोय, आमच्या निदर्शनात असं आलं संघटनेच्या की येथे खाजगी लोकांचा हस्तक्षेप वाढलेला आहे आणि खाजगी प्रकारचे सुरक्षा रक्षक भरण्यात आलेले आहे। आमचा आक्षेप आहे की या आता सातारा सांगली सुरक्षा रक्षक मंडळाचं ऑफिस पूर्वी सांगलीला होतं। आम्ही तिथे जाऊन त्यांना कागदपत्री सगळे व्यवहार केले, त्यांना सांगितलं, परंतु त्यांनी आम्हाला असं उत्तर देण्यात आले की सातारामध्ये आता त्याचं स्वतंत्र ऑफिस झालेलं आहे। आता आम्ही कामगार आयुक्तांची सातारामध्ये भेट घेतली, परंतु त्यांनी उडाउडीची उत्तरं दिले। आता माझ्या हातामध्ये काही नाहीये, मला तिथून सर्व माहिती घ्यावी लागेल, अशा प्रकारची उत्तरं त्यांनी दिली। परंतु आमच्याकडे जे उमेदवार पात्र झाले त्यांच्या सर्व प्रकारच्या ऑनलाईन माहिती, पोलीस व्हेरिफिकेशन असतील, आरोग्य तपासणी असतील, अशा प्रकारचे सगळे आम्ही ऑनलाईन पेपर केलेले आहेत, परंतु त्यांना अजून नियुक्ती देण्यात आलेली नाही। आमची मागणी आहे की त्यांना नियुक्ती देण्यात यावी आणि याच्यामध्ये जे काही काळाबाजार चाललेला आहे, पैसे घेऊन जे खाजगी सुरक्षा रक्षक भरण्यात आलेले आहेत, खाजगी लोकांचा हस्तक्षेप वाढला आहे, याची चौकशी झाली पाहिजे आणि संबंधित कामगार आयुक्तांची चौकशी होऊन तसेच मंडळ आहेत, मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांची देखील खात्याने चौकशी व्हावी आणि हा सर्व जो व्यवहार झालेला आहे त्याच्यावरती बंधनं आली पाहिजेत आणि जे उमेदवार पात्र आहेत त्यांना नियुक्ती दिल्या पाहिजे, एवढीच आमची मागणी। आज या ठिकाणी जनता क्रांती दल संघटना यांनी ज्या बोगस सुरक्षा रक्षकांच्या काही भरती झालेल्या आहेत, तसेच भुगवटा वर्ग 1 आहे आणि भुगवटा वर्ग 2 आहे असं सांगून प्रांत अधिकाऱ्यांनी त्यांना काही एनओसी दिलेला नाही। जे घरकुल योजना ज्या आहेत शासनाच्या, त्या सर्वसामान्य जनतेला लाभ भेटण्यासाठी आहे आणि जर सर्वसामान्य जनता त्या सगळ्या याच्यात क्वालिफाय होत असेल तर जाणून बुजून प्रांतसाहेब त्यांना भुगवटा वर्ग 2 का म्हणतायत आणि हा जो बोगस भ्रष्टाचार झालेला आहे त्याचीही जी चौकशी व्हावी यासाठी जनता क्रांती दल संघटना ही आज या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनासाठी बसलेले आहे। यास मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष म्हणून आमच्या पार्टीतर्फे यांना पाठिंबा देत आहे। यांच्या लढ्यात आम्ही सहभागी आहोत आणि यांना पूर्णपणे त्यांचा जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही यांच्यासोबत राहू।